कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं आकाशवाणीवर स्वागत करतो. पाडगावकर, आपण कवितेकडे कसं काय वळलात? आपल्या घरामध्ये कवितेला पोषक अनुकूल असं काही वातावरण होतं का? आपल्याला या संबंधी काही सांगता येईल का? माझ्या घरामध्ये कवितेला पोषक असं वातावरण होतं असं मला म्हणावं लागेल. एक तर असं आहे की माझे पणजोबा म्हणजे आईचे आजोबा हे कविता लिहित असत. कुलकर्णी त्यांचं आडनाव. ते काही पुढे येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, त्यांना अर्थात मी पाहिलेलं नाही, तेही कविता लिहित असत आणि नाटकं लिहित असत. सत्यप्रताप अर्थात विश्वसेन मोहना या नावाचं त्यांचं नाटक शिळा प्रेसवर छापलेलं त्या काळात प्रसिद्ध झालेलं होतं. रंगभूमीवर आलं तर त्याचे रंगभूमीवर प्रयोग झाले की नाही ते मला माहीत नाही, पण ते प्रसिद्ध, त्याची एक प्रत जुनी माझ्याकडे आहे. पण तेही फारसे पुढे येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर माझी आई कविता लिहित असे आणि लग्न होऊन ती आली, 4 इयत्ताच तिचं शिक्षण झालेलं होतं. ते जुना काळ. पण तिच्या ट्रंकीमध्ये पत्र्याची ट्रंक होती आणि ती कॉटच्या खाली ती ठेवत असे. मला अजून डोळ्यासमोर आहे. आणि मी 8-9 वर्षाचा असताना ती ट्रंक उघडून ती मला बालकवी केशवसूत गडकरी म्हणजे गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून दाखवायची. मला अजून एक आठवतंय गोष्ट. कधी कधी तिला लहर आली की ती मला म्हणायची, मंगेश तुला मी दामल्यांची कविता वाचून दाखवते. याचं कारण असं, ती केशवसूत हा शब्द उच्चारायची नाही. याचं कारण असं की माझं संपूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर. त्या माझ्या वडिलांचं नाव केशव असल्यामुळे नवऱ्याचं नाव घेत नसत बायका. आणि म्हणून ती मला कधी केशवसूतांची कविता वाचून दाखवायची असं म्हणायची नाही. मंगेश तुला मी दामल्याची कविता वाचून दाखवते असं म्हणायची. म्हणजे केशवसूतांचा उल्लेख दामले म्हणून करणारे मला वाटतं आई माझी पहिलीच असावी. तुमची आई कविता वाचण्याची त्यांची पद्धती काय? कारण तुमच्या कविता वाचनाच्या पद्धतीवर काही एक त्यांचा संस्कार असेल असं मला जाणवायला लागलेलं आहे. मराठीमध्ये वेगळ्या प्रकारची कविता तुम्ही वाचता, वेगळ्या पद्धतीनं वाचता, जशी वाचावी तशी वाचता. हे संस्कार काही बालपणी झाले का? याला होय असं उत्तर द्यावं असं मला वाटतं. याचं कारण असं की माझ्या आईला गाता येत नसे. मला अगदी घट्ट आठवतं की बालकवी केशवसूत गोविंदाग्रज यांच्या कविता ती मला गाऊन नाही किंवा चालीवर म्हणून नाही, वाचून दाखवत असे. तेव्हा त्या वयात त्या कवितांचा अर्थ कळण्याची माझी कुवत नव्हती. 8-9 वर्षाच्या मुलाला काय कळणार? पण ते ऐकत असताना छंदाची जी जाणीव आहे, जसं एका स्पंजाने पाणी शोषून घ्यावं तसं माझ्या अंतर्मनाने कुठेतरी ते शोषून घेतले. छंदाची लय, छंदाचा आकार. आणि मी 13-14 वर्षाचा झालो आणि कविता करायला लागलो. त्यावेळी अक्षरशः कुठल्याही वृत्तामध्ये मी सहजपणे लिहू शकत असे. याचं कारण ते कान माझे तयार झालेले. कान तयार होणं हे तुम्ही काल म्हणालाच होता. तेव्हा या पद्धतीनं कान तयार झाले. तुम्ही ज्या काळामध्ये काव्यलेखनाला प्रारंभ केला त्या काळात कोणते कवी तुम्ही आवडीनं वाचत होता? त्या काळामध्ये बोरकर आणि कुसुमाग्रज ही माझी दैवत होती आणि मला अभिमान वाटतो की आजही ती माझी दैवत आहेत. माझा आत्ते भाऊ हा ICS अधिकारी होता आणि या आकाशवाणीचा तो सेक्रेटरी होता. पुरुषोत्तम मंगेश लाड, ज्याच्या नावाने सध्या लाड व्याख्यानमाला म्हणून चालू होतं, आकाशवाणीवर चालू आहे. बोरकरांची आणि लाडांचा स्नेह होता आणि त्यामुळे कधी कधी ते आमच्या घरी येत असत. मी 10-11 वर्षाचा असताना पहिल्यांदा बोरकरांना भेटलो. आमच्या घरी येऊन त्यांनी कविता गाऊन दाखवल्या होत्या. तिथून बोरकरांची माझी ओळख झाली. पुढे 47 साली बोरकर गोवा सोडून स्वातंत्र्याच्या चळवळीत गोव्याच्या मुंबईलाच आले आणि तेव्हा तर सतत त्यांची माझी परिचय होता. कुसुमाग्रज त्या काळामध्ये धनुर्धारी हे जे साप्ताहिक होतं, ज्याचं संपादक होते प्रभाकर प्राध्ये, तिथे सहसंपादक म्हणून काम करत असत. तेव्हा मी तिथे जाऊन माझ्या कविता त्यांना दाखवत असे.
आणि कुसुमाग्रज आणि बोरकर तर आज माझ्या 67व्या वर्षी सुद्धा 80% मला तोंडपाठ आहेत. मी कॉलेजमध्ये जेव्हा शिकवत होतो तेव्हा बोरकर, कुसुमाग्रज, नागर देशपांडे शिकवताना मला पुस्तक कधी घेऊन जावंच लागलं नाही वर्गात, इतकं माझं तोंडपाठ आहे. बोरकरांच्या पासून तुम्हाला काय मिळालं असं वाटतं? एक म्हणजे असं की बोरकर हा जीवनामध्ये आणि कवितेमध्ये रंगून जाणारा कवी होता. श्वासोच्छ्वास ही प्रबंध होवावे तसं अगदी श्वासोच्छ्वास ही त्याची गुणगुणच होती कवितेची. आणि 1947 साली जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा आम्ही रात्री मुंबईला चौपाटीवर रात्र भटकायचो आणि त्यांच्या कविता एखादी दुसरी ओळ सुचलेली असायची, मग ती ते म्हणून दाखवायची, मग पुढची ओळ त्यांना यायची. म्हणजे बोरकरांच्या कित्येक कविता प्रत्यक्ष ते कंपोज करीत असताना मी ऐकलेल्या आहेत. याचा एक भाषेचा, त्या लयीचा एक विलक्षण असा संस्कार झाला. पुढे माझी कविता अर्थातच बदलली, खूपच बदलली. पण धारानृत्याचा जो माझा पहिल्या 1950 सालचा कविता संग्रह आहे त्याच्यात बोरकर आणि कुसुमाग्रज यांची छाप म्हणणार नाही पण संस्कार अगदी स्वच्छ दिसतात. विशेषतः बोरकरांचे बोरकर. अधिक हो, प्रमाणात हो. दिसतात. आम्हाला नेहमी एक प्रश्न पडतो, धारानृत्यानंतर तुमची कविता, कवितेचा घाट, शब्दकळा, लय यामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन आम्हाला जाणवतं. हे कसं काय झालं? मर्ढेकरांचे किंवा त्या काळात नवकवितेचा जो नवा प्रवाह आलेला होता त्याचे काही संस्कार झाले काय? धारानृत्य माझं 1950 साली प्रसिद्ध झालं. त्यावेळी माझा जन्म 1929 सालचा आहे. त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो. पण पुस्तक प्रसिद्ध व्हायच्या अगोदरच्या त्या कविता आहेत, म्हणजे साधारण 18 ते 20 या माझ्या वयात लिहिलेल्या त्या धारानृत्यामधल्या कविता आहेत. जिप्सी 53 किंवा 54 सालचं मला वाटतंय. त्याच्या काळात बदल झाला असं दिसतं मला, कारण मी वयाने थोडंसं वाढलो होतो, 23-24 वर्षाचं झालो होतो. आणि वालकुलकर्ण्यांनी म्हटल्याप्रमाणे वालकुलकर्ण्यांचीच जिप्सीला प्रस्तावना आहे. मला अजून आठवत आहे वालकुलकर्ण्याचं, कारण तुम्ही वालकुलकर्ण्याचे विद्यार्थी आणि मीही वालकुलकर्ण्याचा विद्यार्थी. मी तर अगदी पहिलीपासून विद्यार्थी, कारण प्रथम ते आमचे शिक्षक होते, नंतर कॉलेजमध्ये प्रोफेसर झाले. माझ्या धारानृत्याला त्यांनी प्रस्तावना लिहावी अशी माझी इच्छा होती. म्हणून मी वाल्यांना म्हटलं की सर, त्यातल्या कविता निवडल्या आहेत वाल्यांनी, हे तुम्हाला मी सांगतो. धारानृत्यातलं ही नवीच माहिती आहे. जे बाळ माझं होतं त्याच्यातल्या काही 40-50 ज्या कविता आहेत या नको म्हणाले, ते एवढ्याच घे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं सर, माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहा. तेव्हा ते एवढंच म्हणाले की नको, मी आत्ता लिहित नाही, हे पुस्तक होऊ दे तुझं, त्याच्यानंतर तगलास तर बघू. माझ्या पहिल्या पुस्तकाला धारानृत्याला आचार्य सज भागवत यांनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि दुसरं पुस्तक जे जिप्सी, त्याच्यातल्याही कवितांची निवड संपूर्णपणे वालकुलकर्णी केलेली आहे. आणि त्यानं असं वाटलं की हा पोरगा तगला, आणि म्हणून जिप्सीला प्रस्तावना ही वालकुलकर्ण्यांची आहे. पहिलं पुस्तक मी वालकुलकर्ण्यांना अर्पण केलं, त्यांची प्रस्तावना नव्हती पण त्यांना मी अर्पण केले. दुसरं पुस्तक मी बोरकरांना अर्पण केलं. नाही, माझा प्रश्न असा की मर्ढेकरांचं काही कविता हा 48 साली प्रसिद्ध झाला आणि एक वादळच आपल्या वाङ्मयीन वर्तुळामध्ये निर्माण झालं. तुम्ही तरुण होता, याचे काही संस्कार तुमच्या मनावर झाले का, अनुकूल, प्रतिकूल? कारण तुमच्या कवितेच्या जडणघडणीत मला असं वाटतं की हा काळ फार महत्वाचा आहे. हो आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. त्या काळात मी कॉलेजमध्ये वालनचा विद्यार्थी होतो. वाल डायऱ्या लिहित असत. काही त्यांच्या मनात वाङ्मयीन विचार आले की ते डायरीत नोंद करायचे. डायरीत नोंद करायचे आणि मला ते वाचून दाखवायचे. आणि कॉलेज सुटलं की ते चर्नी स्टेशनला आगगाडीत बसत, तिथपर्यंत मी चालत जाणं हा वर्षानुवर्ष आमचा होता.
लेक्चर त्यांची संपली आणि मोकळे असले की ते माझ्याशी त्याच्या स्टाफ रूममध्ये मला घेऊन गप्पा मारत माझ्याशी बसत आणि डायरीतलं वाचून दाखवत. मला अजूनही आठवण आहे की डायरीत त्यांनी एका ठिकाणी मर्ढेकरांच्या कवितेविषयीच लिहिलं होतं की ही नवी कविता येते, नव्या जाणीवीची कविता येते. बोरकर कुसुमाग्रजांनी ही कविता वाचून हिचा नवीन पद्धतीने विचार केला पाहिजे अशा आशयाचं त्यांनी लिहिलेलं होतं. आणि मर्ढेकरांच्या कवितेचं वेगळेपण, तिचं वैशिष्ट्य याची एक विलक्षण अशी जाणीव वाला कुलकर्ण्यांना होती, जी त्यांची डायरी वाचताना किंवा त्या कवितेविषयी बोलताना मला कळत असे. पण असं असून सुद्धा बोरकर कुसुमाग्रजांचा परिणाम किंवा संस्कार किंवा माझं एक विशिष्ट तऱ्हेचं टेम्परामेंट असं आपण म्हणू, एक प्रत्येकाची एक व्यक्तित्वाची एक घडण असते, एक ठेवण असते, घडण म्हणण्यापेक्षा ठेवण. त्यामुळे असेल त्या काळात मर्ढेकरांची कविता मला तेवढी भावली नाही जशी कुसुमाग्रज बोरकर, नागा देशपांडे यांची भावली. आणि तिचा काहीच संस्कार या दृष्टीने माझ्या मनावर झाला नाही. नाही, पण नंतर तुमच्या प्रतिमा रचनेची एकूण पद्धती ती जाणीवपूर्वक होती असं मला नाही म्हणायचं. आतूनच ते आलेलं असतं. आणि कवितेची बांधणी यावर नवकवितेचे बरेच संस्कार झाले. हे रेग्यांच्याकडून आले का मर्ढेकरांकडून आले का एकूण वातावरणाचा तो अप्रत्यक्ष परिणाम म्हणून आले? मला जर आपण विचाराल तर मर्ढेकर किंवा त्यांची कविता किंवा ते वातावरण याचा माझ्या कवितेवर काहीही संस्कार नाही असं माझं मत आहे. घडणीवर नाही, इमेजरीवर, प्रतिमा सृष्टीवर नाही, काहीही माझ्यावर परिणाम झालेला नाही. माझं जिप्सी वाचा, तुम्ही छोरी वाचा, उत्सव वाचा, शर्मिष्ठा वाचा, कुठेही तुम्हाला त्या काळामध्ये मर्ढेकरांच्या किंवा नवकवितेची जी एक विशिष्ट तऱ्हेची शैली आहे तिचा कसलाही परिणाम झालेला नाही. पण जिप्सी पासून नंतर नवकवींच्या मालिकेमध्ये तुमचा उल्लेख सतत होत आलेला आहे. नवकवीच्या मालिकेमध्ये म्हणजे आता असं आहे की मी तरुण होतो. मर्ढेकरांचं त्या काळातलं एक ठेवण कवितेची आणि माझ्या कवितेची ठेवणी नाही. जिप्सीमध्ये जरी स्वतंत्र मला माझा आविष्कार दिसला असं वाल कुलकर्ण्यांनी म्हटलंय, तरी सुद्धा त्या कवितांची जर तुम्ही ठेवण पाहिलीत तर त्याच्यावर कुसुमाग्रज बोरकरांशी असलेला त्याचा जो धागा आहे तो आहेच, स्पष्टपणे जाणवतो. त्याच्यातला धागा धारानृत्यावर ज्या तऱ्हेची छाप किंवा संस्कार होते तसे नसते, तसे नाही पण आहे निश्चितच. तुमचं सगळं मुंबईमध्ये आयुष्य गेलं, पण निसर्गाची ओढ ही कशी काय आली? मुंबईमध्ये आयुष्य गेलं म्हणजे असं माझा जन्म झाला वेंगुर्ल्याला. आम्ही पाडगावकर सावंतवाडीहून 7-8 मैलावरच वेंगुर्ला आहे, तिथे माझा जन्म झाला. लहानपणी मी दरवर्षी तिथे पहिले 5 वर्षापर्यंत जवळजवळ तिथेच वाढलो. आणि नंतर शाळेला सुट्टी असली की वेंगुर्ल्यालाच जायचो. नंतर महायुद्ध झालं, त्या काळात सगळी मुंबईत पळापळ झाली, तेव्हा वर्षभर आम्हाला वेंगुर्ल्यालाच ठेवलं होतं, तिथे शाळेत होतो. आणि एकच मुलगा असल्यामुळे मी तिथे सारखं त्या फिरणं समुद्रावर हे ते त्याचा कुठेतरी एक संस्कार माझ्या मनावर झाला, याच्यात शंकाच नाही. आणखी दुसरं एक कारण असण्याचं शक्यता आहे की बोरकर आणि बालकवी सुद्धा, विशेषतः बोरकर यांच्या कवितेतून एक निसर्गाची जी एक ठेवण आहे, जी उठावणी आहे, त्याचाही कुठेतरी माझ्या अंतर्मनावर खोल परिणाम झालेला असणार. आणि या सगळ्यामधून आणि शिवाय एक स्वतःची आवड निवड काहीतरी असते माणसाला. आणि कदाचित मुंबईमध्ये एक निसर्गाबद्दलची ओढ स्वाभाविकपणे वाटणं ही शक्य गोष्ट आहे. कारण एक नॉस्टॅल्जिक असं फिलिंग, निसर्गापासून आपण तुटलेले आहोत असं एक वाटू शकतं. तुमची प्रेमकविता ही मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर असं वालंनीच म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यांच्याकडे शिकलेलेच आहात, की प्रेमानुभवापेक्षा प्रेम या कल्पनेवरच मराठी कवींनी अधिक प्रेम करून कविता लिहिली. पण तुमच्या कवितेत हे जाणवत नाही. तर काही वैयक्तिक खाजगी जीवनात प्रेमाचा तुमचा जो अनुभव आहे तो आणि तुमची कविता याचं काही नातं आहे का? आता असं आहे की केशवसुतांची कविता वाचताना किंवा बालकवींची थोडी, पण गडकऱ्यांची कविता वाचताना त्यांनी केवळ प्रेमानुभवापेक्षा प्रेम या कल्पनेवर प्रेम केलं, हे वाक्य मोठं चटकदार आणि एक त्याला वक्तृत्व संपन्न असं वाक्य आहे. पण तेवढं मला ते पटत नाही. एक फरक आहे
ज्या काळामध्ये या कवींनी आपली प्रेमकविता लिहिली त्या काळामध्ये एक सांस्कृतिक वातावरण असं होतं की आज आपण आपल्या पत्नीशी मैत्रिणीशी जितक्या मोकळेपणाने वागू बोलू शकतो तितक्या प्रमाणात पुरुष किंवा स्त्री एकमेकाशी त्या काळात वागत नसत. मी माझ्या आई वडिलांना कधी असं चार चौघात प्रेमाने बोलताना सुद्धा कधी पाहिलं नाही. त्यामुळे एक प्रकारचं तो जो आविष्कार प्रेमानुभवाचा आहे त्याच्यात एक प्रकारचं काहीतरी अंतर उरतं. हा काळाचा परिणाम आहे. पण गडकऱ्यांची कविता वाचताना गोविंदाग्रजांची किंवा केशवसुतांची सुद्धा जी काय आहे ती मला ते प्रेम या कल्पनेवरच त्यांनी प्रेम केलं हे मला पुष्कळ वेळा काय होतं आपल्याकडे की एखाद्या टीकाकाराने किंवा विचारवंताने एखादं असं वाक्य तो उच्चारतो की ते जवळजवळ कोणी न तपासता न आपल्या अनुभवावर न घासता ते चालू राहतं ते वाक्य आणि ते वाक्य वाढत जायला लागतं. पण माफ करा मला वालनचंच आहे ते माझ्या सरांचंच आहे पण मला ते पटत नाही. बरं ठीक नाही. तुमच्या वैयक्तिक जीवनातला जो प्रेमानुभव आहे त्याचा तुमच्या कवितेवर जिप्सी मधल्या पर्यंत माझा प्रेमविवाह झाला म्हणूनच आणि तो आंतरधर्मीय त्या काळात झाला आणि तसा सणसनाटीच तो भाग होता त्या काळाच्या संदर्भात होता. तो माझ्या कवितेतून जिप्सी मधलं सगळं जे आहे ते त्याचा माझ्या वैयक्तिक अनुभवाशी खूपच धाग आहे. पण मी आपल्याला एक सांगतो, मला नेहमी असं वाटतं की वैयक्तिक अनुभव म्हणजे असं आहे की कुठलीही व्यक्ती असली तर तिला अनुभवाला मर्यादा असणार. एक व्यक्ती अनुभव घेऊन घेऊन किती घेईल आणि म्हणून हा शेवटी माझा अनुभव असो व्यक्तिगत आयुष्यात आलेला किंवा दुसरं कुठेतरी बघून निरीक्षणातून कल्पनेने घेतलेला मानवी अनुभव असो हा कुठेतरी अलिप्तपणाने त्याचं कलारूप शोधण्यासाठी एका वेगळ्या उत्कट अलिप्तपणाने दगडाची अलिप्तपणा नव्हे तुम्हाला पाहावा लागतो. आणि म्हणून वैयक्तिक अनुभव किंवा कल्पनेने घेतलेला अनुभव याच्यात कलात्मक अनुभवाच्या संदर्भात काही अंतर असतं असं मला वाटत नाही. कारण वैयक्तिक अनुभवापासून सुद्धा तुम्हाला वेगळं व्हावं लागतं. शेवटी तो एक इमॅजिनेटिव्ह कल्पकतेने घेतलेला सर्जनशील अशा कल्पकतेने घेतलेला अनुभव असतो असं मला वाटतं. तुम्ही निसर्ग कविता प्रेम कविता जिला आपण सामान्यपणे भावकविता म्हणतो हिनं प्रारंभ केला परंतु नंतर एक जबरदस्त वळण तुमच्या कवितेला मिळालं आणि एक सामाजिक वास्तवाचं एक अतिशय चांगलं भान आणि सामाजिक वास्तवाबद्दलचं एक नवचित्र तुमच्या कवितेमध्ये यायला लागलं. हा बदल कसा काय झाला? एकतर माझ्या स्वभावाची एक कलावंत म्हणून म्हणा किंवा माणूस म्हणून म्हणा एक ठेवणच अशी आहे की मला तेच चाकोरीत करायला आवडत नाही. आणि शेवटी सर्वसामान्य चार माणसासारखाच माझ्या भोवतीची परिस्थिती बघून एक काही चीड येणं काही एक खंत वाटणं एक निराशा वाटणं हे सगळे भाव जे आहेत ते माझ्याही मनात निर्माण होत होते. पण धारा नृत्यापासून जवळजवळ उत्सवपर्यंतचा काळ जो आहे त्या काळात जी मी भाववृत्तींची म्हणा मूड पोएट्री लिहित होतो प्रतिमांची कविता लिहित होतो प्रेमाची निसर्गाची कविता लिहित होतो त्या कवितेची जी भाषा होती तिची जी इडियम होती ती या माझ्या नव्या अनुभवातला कुठे त्याच्यात स्थान नव्हतं. आणि म्हणून सुरुवातीला मला सारखं धुकधुक वाटायला की आपल्याला हे जमत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा जर कुठली गोष्ट केली तर वात्रटिका मिले वात्रट आणि टीका हे शब्द एकत्र करून मी वात्रटिका लिहायला घेतले. एक वर्षभर मी त्या प्रसिद्ध केलेल्या नव्हत्या. त्याच्यामध्ये 2-2, 4-4 ओळीचे मिस्किल फाजील असे अनुभव ते मी लिहायला बरोबर माझ्यावर प्रेम करणारी सगळी माणसं चिडायला लागली. हे काहीतरी हा लोकांची खुशामत करायला लिहितोय वगैरे. त्याने मला आधी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिलं की आपल्याला विषयी वेगळं मत काहीतरी आता हा करतोय आणि प्रतिकूल का असे ना लोक बोलायला लोकांनी जाणीव हे लक्षात घेतले. दॅट वॉज द फर्स्ट फ्रीडम. आणि त्याचा फायदा घेऊन मी हळूहळू या कवितेकडे वळलो. आणि तो वात्रटिका हा एक प्रकारचा पूल होता मी आणि या नव्या विदूषक सलाम नंतरच्या सगळ्या कवितांमधला. नाही तुम्ही अलीकडे फार चांगली बोलगाणी लिहिलेली आहेत विशेषतः गझल आणि गझलचे वेगवेगळे प्रकार आणि ते तुमचीच निर्मिती असं आम्हाला वाटतं. न गझल किंवा बोल गझल हे सगळे प्रकार
गझल, बोलगाणी ही निर्मिती करायची प्रेरणा काय? म्हणजे असं तुम्हाला का वाटलं की हे असं रूप आपल्या कवितेनं घ्यावं? असं आहे, बोल गाण्याविषयी प्रथम सांगतो. मी काव्याचे जे अनुभव आहेत विविध, त्याच्यात जातीभेद मानत नाही. म्हणजे हा अगदी पर्सनल मूडचा, म्हणजे तोच काहीतरी प्युअर पोएट्री वगैरे असं मी मानत नाही. प्रत्येक अनुभवाचं एक भाषा रूप शोधणं सतत, म्हणजे एका अर्थाने भाषेच्या सर्जनशक्तींचा शोध घेणं, हाच तो हे आहे, काम आहे ते. हे करत असताना मी अनेक गाणी लिहिली, कारण गाणं लिहिणं हे कमीपणाचं आहे असं मी मानत नाही. उलट सगळ्यात कठीण जर काय असेल, गाणं लिहिणं. गाणं लिहिणं. खरंच चांगलं गाणं लिहिणं हे कठीण आहे. ते सोडा, गाणं लिहिताना माझ्या पुष्कळ वेळा असं लक्षात आलं की कित्येक अनुभव असे आहेत की ज्याच्यातून मला गाणे पण जाणवायचं त्याचं, पण गाण्याची जी एक विशिष्ट चौकट आहे त्याच्यात ते बसत नाही. आणि म्हणून माझी गुदमरल्यासारखं मला व्हायला लागलं. आणि म्हणून मी एक दिवशी चटकन माझ्या मनात आलं, जसं आपण बोलतो, आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वृत्तातलं जे गाणं असतं किंवा वृत्तातली कुठलीही कविता असते, त्याचे उच्चार बोल भाषेसारखे नसतात. म्हणजे उदाहरणार्थ, श्रावणात घन निळा बरसला, माझंच गाणं आहे. मराठी माणूस बोलताना कधी श्रावणात असं म्हणत नाही, श्रावणात. घन निळा, तर घन हा शब्द आपण कधीच वापरत नाही, ढग हा एकमेव शब्द वापरतो. बरसला म्हणत नाही, बरसला. तेव्हा हे बरसला, श्रावणात, हे जे बोल भाषेची जी ठेवण आहे ती वापरून, ती ठेक्यात बसून हे अनुभव मला अधिक मोकळेपणाने त्यातलं गाणे पण व्यक्त करता येईल असं मला एकदम कुठेतरी मनाने घेतलं. आणि मी त्यातून बोल गाणी, म्हणजे बोलल्यासारखी गाणी, पण त्याच्यातही मी गाण्याचा मुखडा, त्याचा अंतरा, हे जे गाण्याचं रूप आहे ते जितकं होईल तितकं ठेवलेलं आहे. नाही, एक जाणवतं, म्हणजे तुमच्या मनात नसेल, पण तुमच्या बोलगाण्यातल्या अनेक ओळींना सुभाषितासारखं रूप आलंय, ज्याला बोल असा शब्द मराठी सुभाषिताला वापरला जातो. बरोबर आहे, तसं रूप आलेलं आहे. आणि मला असं दिसतं, मी आता प्राध्यापक असल्यामुळे तरुणांशी सतत संबंध, की मुलांच्या तोंडात ती चटकन बसतात. आणि त्या सुभाषितत्वामुळे सतत त्या कवितेचं एक आकर्षण मुलांना, म्हणजे या तरुणांना विशेषतः वाटत राहिलेलं आहे असं मला त्याचा जाणवलं. बोलगाण्याचा आणखी एक असं आहे की सर्वसामान्य नेहमी आपले जे, ज्याला अगदी तुम्ही जवळजवळ मंडेन एक्सपिरियन्स असं म्हणाल, ते सुद्धा त्याच्यात काव्य असतं, ते आपल्याला निसटलेलं असतं. ते त्याला जवळ आणून दिलं की फार गमत वाटते. एक बोलगाणं आपण ऐकवा, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही त्यात लयाची बांधणी केलेली आहे आणि शब्दांचे जे नैसर्गिक उच्चार आहेत त्या भाषेचे, प्रकृतीच्या अनुरोधानं तिचा वापर कसा केला. आता एक बोलगाणं मी वाचतो, याचं नाव आहे गाणं जगण्याचं. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? हा मुकडा बघा, मी सांगितलं जसं की गाण्याला जसा मुकडा असतो, अंतरा जॉईनिंग लाईन, तसंच स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? फुलाईच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं? सुकून जाणार म्हणून फूल फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? फुलून येते संध्याकाळ, फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते, निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो, ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो, लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो, झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं, येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं,
जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं. हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? वा वा, अगदी वेगळा असा अनुभव तुमची ही बोलगाणी देत आहेत. म्हणजे गाण्याचाही अनुभव आहे आणि तरी गाण्याच्या पलीकडे असं काहीतरी आपण वेगळं ऐकतोय असाही अनुभव येतोय. त्याची भाषा अर्थातच एक मला त्याला एक वक्तृत्वाची हा जो फॉर्म आहे, जसं गाण्याचं जे शब्दकळा आहे, डिक्शन आहे, ते एक विशिष्ट तऱ्हेचं लागतं. ते स्वरांनी शेवटी व्यक्त व्हायचं इथं असतं. श्रोता गृहीत आहे. त्याप्रमाणे याच्यातला श्रोता गृहीत आहे आणि वक्तृत्वाची कळा या सगळ्या शब्द कळेला आहे, या डिक्शनला आहे. आपल्याकडे असं झालंय की अमुक अमुक ते रेटॉरिकल, ते ऑरिटोरिकल, अगदी संपूर्ण चुकीची गोष्ट आहे. नाही, बरोबर आहे ते. माणसाचे काही अनुभवच असे आहेत की जिथे वक्तृत्व ही शेवटी भाषेची शक्ती आहे ना. शक्ती आहे. प्रतिमा ही जशी भाषेची शक्ती आहे, तशी वक्तृत्व ही सुद्धा एक भाषेची शक्ती आहे. आणि भाषेची शक्ती एका विशिष्ट अनुभवाशी जर अटळ असेल तर ती वापरायला काय हरकत आहे? ती आनंदाने आणि जास्तीत जास्त उत्कटपणे वापरावी असं मी म्हणेन. तेव्हा हे जे लेबल लावणं आपल्याकडे चाललेलं आहे ते टळायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. गझलकडे कसं काय वळलात? कारण गझल माधवरावांपासून लिहिली गेली, परंतु गझलचा जो एक आत्मा होता तो मराठी कवींना कधी सापडला असं वाटलं नाही. तुमच्या गझलमध्ये हे जाणवतं. सुरेश भटही तुमच्याच काळात लिहू लागले, त्यांच्याही गझलमध्ये. तुम्ही कसे काय वळलात गझलकडे? मी गझलकडे अगदी पहिल्यांदा योगायोगाने वळलो. धारा नृत्यामध्ये एखाद दुसरी कविता अशी असेल किंवा आणखी कुठे की जी गझलच्या वृत्तात मी लिहिलेली आहे, पण गझलच्या फॉर्ममध्ये लिहिलेली नव्हती. उदाहरणार्थ धारा नृत्यामध्ये वायूस नावाची कविता आहे, ती गझल या वृत्तात आहे, पण मी लिहिलेली नाही, तो गझल नव्हे. एकदा असं झालं की दीनानाथ दलाल चित्रकार जे आहेत, मला वाटतं फार जुनी गोष्ट आहे, ते दीपावली नावाच्या दिवाळी वार्षिक अंक काढायचे. त्यांचं एकदा मला पत्र आलं की या अंकामध्ये मी सगळे गझल छापायचं ठरवलेलं आहे, तर तुम्ही मला एक गझल लिहून पाठवा. तर मी कधीच गझल लिहिलेलं नसल्यामुळे त्यांना मी उत्तर पाठवलं की मी काही गझल कधी लिहिलेलं नाही, पण त्यामुळे मी काय तुम्हाला पाठवू शकत नाही. तेव्हा त्यांचं पुन्हा मला फोन आला आणि ते अगदी मागेच लागले. तेव्हा मी एक गझल लिहिला. तो माझ्या गझल या पुस्तकामध्ये आहे. आलो इथे कशाला माझे मला कळेना, या बेगडी जगाशी हा सूरही जुळेना, असं त्याचं कव्हर आहे, त्याचं मुखडा आहे. तो गझल मी लिहिल्यानंतर मला एकदा कुसुमाग्रज भेटले. ते मला म्हणाले की सगळे, त्यांचाही त्याच्यात एक गझल होता की मला सगळ्यात तुमचा गझल आवडला. त्यामुळे मला एक, ते आमचं दैवतच असल्यामुळे एक मला आत्मविश्वास वाटला. आणि मग मी त्या फॉर्मविषयी विचार करायला लागलो, वाचायला लागलो. आणि मला असं वाटलं की त्या फॉर्ममध्ये एक वेगवेगळे अनुभव व्यक्त करण्याची एक शक्ती आहे. जसं उदाहरणार्थ बघा की लावणी हा फॉर्म मोठा ताकदवान आहे, पण त्याच्यात वेगवेगळे अनुभव व्यक्त होऊ शकत नाही. बरोबर आहे. गझल तर तसं नाही. गझलमध्ये एकाकीपण, शृंगार, अध्यात्म, पॉलिटिकल सटायर, राजकीय उपरोत्तरात मी ते केलं. असं करत मी गझल, न गझल, बोल गझल इथपर्यंत येऊन टेपलो. आणि मला तो फॉर्म हा अधिकाधिक व्यक्त करणारा वाटतो. आणि म्हणून त्याच्यावर उर्दू परंपरेने आलेली जी काही बंधनं आहेत ती तशी फार प्रमाणात लादू नयेत असं मी मानणार आहे. पाडगावकर, आपण या ठिकाणी आलात आणि मोठ्या मोकळेपणानं काव्याबद्दल बोललात, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. नमस्कार.